सेकंड डे ऑफ आवर ट्रिप आणि ऑल्सो इट्स अ लास्ट डे ऑफ आवर ट्रिप. कारण की इथून आपण माझ्या गावी जाऊन माझ्या कुलदेवताला पाया पडून मग तिथून डायरेक्ट कणकवली स्टेशन आणि संध्याकाळची आपली परतीची ट्रेन. सगळ्यात पहिलं मला हे म्हणायचं आहे की थँक्यू सो मच या जर्नीमध्ये तुम्ही माझ्यासोबत होतात. या गावच्या जर्नीमध्ये नाही बोलत आहे, या 1 महिन्याच्या या जी जर्नी झाली मी ब्लॉग स्टार्टिंग करून, म्हणजे 15 मेपासून जो मी सुरू केला ब्लॉग आणि आज 15 जून 16 जून समथिंग जेव्हा तुम्ही बघत असाल तोपर्यंत 1 महिना कंप्लीट झाला असेल. तुम्हाला मी फक्त गुरुवार आणि रविवार दिसतो, पण मी या 30 दिवसाच्या प्रोसेसमध्ये रोज ब्लॉग करतो. त्याच्यामुळे मला एक ते वेगळं डिसिप्लिन लागलं आणि ती मला आता एक वेगळी सवय लागली. त्याच्या अगोदर हे नेचर बघा यार, मला खूप भारी वाटतं आहे. आणि आत्ता सध्या तरी आपले काहीतरी 355 सबस्क्रायबर असतील, पण मला फॉर शुअर गॅरंटी आहे ही ऑडियन्स आहे पुढे वाढणारच आहे. मला तेवढी गॅरंटी आहे, कारण की ते एक बोलतात ना इन्स्टिंक्ट आणि कॉन्फिडन्स एवढा बोलतो. आणि मला आत्ता इतकी सवय झाली ना, म्हणजे हळूहळू सवय होते कॅमेऱ्याशी एकदम फ्रीली राहायची, फ्रँकली राहायची, फ्रेंडली राहायची. सो मला माहिती आहे पुढे येणाऱ्या आणखीन काही गोष्टी आहेत त्या नवीन नवीन तुम्हाला मी डेफिनेटली दाखवणार. पण त्यासाठी त्या अगोदर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक खूप 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 आभार. खूप खूप थँक्यू सो मच. सोबत राहा, खूप पुढे जायचं आहे. यूट्यूब फॅन फेस्टमध्ये वगैरे जाऊया. Time to say goodbye. Goodbye to this beautiful house. Hey, bye bye. Okay. Let's go. Now कुठे? कणकवली. कुठे आता? ए. कणकवली. कणकवली नाटळ आमच्या गावी. आता गावी आलो आहे. कालपासून जिथे जिथे जातो ना तिथे पाऊस लागतोच आहे आम्हाला. म्हणजे आता पण बघा असा पाऊस आहे ना, कालपासून लागतोच आहे आम्हाला. कालपासून ते काकांच्या घरी आहे, इकडे पप्पांचा कोणतरी आहे त्यांच्या घरी आलो होतो आम्ही, घराच्या बाहेर आहोत आम्ही. असं शेवटी मुद्दा तोच आहे की पाऊस लागतोच आहे कालपासून आम्हाला इकडे. आता सध्या आम्ही चाललो आहे. आता ते गावी आल्यावर जावं लागतं ना लोकांच्या घरी, बिस्कुट द्यायला. मुंबईसून लोक इली पैसा घेऊन इली आहेत लोक, तर त्यांना द्यावं लागतं ना थोडंसं बिस्किट वगैरे. सो आम्ही तर तिकडेच चाललो. त्याच्यानंतर दाखवतो कुठे जाणार होतं. आमच्या घराला ॲक्च्युली ना भवानीचं घर असं म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे ही तलवार, जी भवानीची तलवार आहे अशी मानली जाते. आता याच्याबद्दल प्रॉपर इतिहास अजून मला असं काही माहिती नाही आहे, पण डेफिनेटली मला जर कळला तर मी कुठेतरी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये नक्की सांगेल त्याबाबत. सो हे माझ्या गावचं घर जे आता आम्ही रिपेअर करणार, म्हणजे रिडेव्हलप करणार आहोत. त्यासाठीच आलेलो इकडे आता आम्ही गावी, की कसं काय जमीन वगैरे, जमीन जुमडा वगैरे त्या गोष्टी. बाकी जेवढं दूरपर्यंत नजर जाते तेवढी जमीन आपली आहे. जसं मी रीलमध्ये बोललो, ती रील बघितली नसेल तर जाऊन बघून घ्या. ही अशी पूर्ण अशी जमीन, पलीकडची पण सगळं असं. आणि हे आमचं गावचं घर. आणि हा मी नावेस असा. आणि तुळशी वृंदावन जे पार सुकलं आहे. गुनो रामेश्वर मंदिर नाटळ. चप्पल हैसर चढायची. माझं आवडतं मंदिर आहे खूप लहानपणापासूनच. म्हणजे मी 2-3 वेळा चालू आहे गावी, पण जेवढ्या वेळेला आलो आहे मला हे मंदिर खूप आवडतं, रामेश्वर मंदिर. इफ एनीवन नोज अबाउट दिस मंदिर प्लीज कमेंट बिलो. कोकणातल्या माणसांना माहितीच असेल जे नाटळ कणकवलीतले असतील.
मला माहिती नाही की तुम्हाला ते डोंगर म्हणजे डोंगर दिसत असेल तर ते बघा. म्हणजे माझ्या नजरेने जे दिसतंय ना ते तुमच्या नजरेने दिसेल की नाही माहिती नाही, पण ते डोंगर जे असं एवढं असं हिरवंगार आहे. हिरवा निसर्ग हा भोवतीने, खाली नदी वाहते. तो डोंगर आमचा आहे. तो डोंगर विकला आहे. जर ही रील बघितली नसेल तर जाऊन आत्ताच माझ्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन बघा ही रील. गावकऱ्यातल्या गोष्टी गावाच्या इकडे सगळं बोलतो. जिथपर्यंत दूरपर्यंत नजर जाईल ती सगळे आपले आहे. जाऊन नक्की बघा ती रील. आणि ह्या फॉलो करा मला, सबस्क्राईब पण करा. देवधर्म झाला, आता काय करायचं? आता आपण मासे, कोळंबी, बांगडा आणि पापड खाणे. बरोबर ना? हो. मी मच्छी खायला येतो आणि देवधर्म तर ठीक आहे, ओके व्हेरी गुड. पण यासाठी मी ॲक्सेप्ट केलं की हां मी येतोय का. आता मग आज जी सर्व तुम्हाला दाखवतो काय काय कोळंबी काय वगैरे सगळ्या त्या गोष्टी. कोळंबी, पापलेट, बांगडा यासाठी येतो मी इकडे. 190 बांगडा, 1 शाकाहार, 120. पापलेट तोडा तोड आणि मी कोलंबी तोडा तोड. कैसा लगा पापलेट थाली? हॉटेल केळवण केळवण काय हा हॉटेल कालवण. जरा जेव्हा काय यार जेव्हा हा इथेच जेवतो हॉटेल कालवण. कणकवली बस डेपोच्या समोरच आहे. एक नंबर आहे. ह्या प्रमोशनचे आम्हाला पैसे नाही मिळणार. नाही नेक्स्ट टाइम येऊन नाही पुढच्या वर्षी येऊ ना तेव्हा आम्हाला पैसे मिळणार याचे. कालवण बोलवणार. आणि बाजूलाच बिअर बार पण आहे. तो मम्मी असल्यामुळे नाही काय कानावर पडतात. कणकवली रेल्वे स्टेशन संघटना भव्य रॅली. मोठी पावसाने काय इथे पण पाठलाग सोडला नाही आमचा. कोकणातून पार नालासोपारा आलो, घरी आलो तरी पाऊस आहेच. वाह, इसमें स्टेम नहीं सही नहीं, कैसे मानेंगे इसका ही है. अच्छा हाँ, अरे बोला यार वो तो बात सही है, मैंने देखा ही नहीं. अरे देख लो इस पे स्टेम मार के ले. माझं सगळ्यात नावडतं काम आहे हे इस्त्री करणं. माझ्याने होत नाही ना, मला आवडत नाही ना. मी इस्त्री केली ना तरी ती अशी वाटते की इस्त्री केली आहे. इतकी घाणेरडी इस्त्री होते माझ्याकडून. पण काय करायचं, मला नाही आवडत इस्त्री करणं. पण आता काय शर्ट आहे आणि बाहेर द्यायचं इस्त्री म्हणजे की ते जीवावर पण येते की हे शर्ट वगैरे वगैरे. त्यापेक्षा असं वाटतं की ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण केलेलंच झालं. कितीही काही तरी सनस्क्रीन लावल्याशिवाय पोरांना बाहेर नाही पडायचं. वाटलं आपण देखील आपलं काय त्याला बोलतो, अरे या काय तो शब्द आहे, स्किन केअरकडे आपण पण थोडंसं वळलं पाहिजे. कारण की आपली पण स्किन खूप चांगली आहे पोरांनो. सगळं आवरून आता चाललो ऑफिसला. काल ॲक्च्युली आलो सकाळी आम्ही घरी. आणि सकाळी घरी आल्यावर पटकन फ्रेश झालो आणि ऑफिसला जायचं होतं. पण ऑफिसला असं काही लोड नव्हता म्हणून 1 तासात जाऊन रिटर्न आलो. पण बाकीचा पूर्ण दिवस काल मी झोपून काढला. मित्रांनो, आपल्या घरातली झोप ही आपल्या घरातच येते. म्हणजे 3 दिवस गावी होतो, मला अजिबात नाही झोप लागली. AC ट्रेनमध्ये होतो, AC कोच होता, तरी पण मला झोप नाही लागली. पण काल जो येऊन मी लांबलेट झालोय, एक नंबर. आता बॅग पॅक झाले, आता चाललोय ऑफिसला. शिडीच तुम्हाला काय वाटलं, विसरलो? काय नसतं विसरत नाही. 5वा
कितीतरी दिवसाच्या गॅपनंतर आज मी जिमला चाललो आहे. ऑल्दो माझी आज मेंबरशिप पण संपणार आहे, तर ती पण रिन्यू करायची आणि आज जाऊन चेस्ट आणि शोल्डर मजबूत दणदणात मारणार आहे. कारण की खूप दिवसानंतर जिमला चाललो तो. आता ती सर्दी आली वेंचूत कळत मला मध्येच. इट्स ओके. तर जिमला जायचं आहे. जिमला जाऊन चेस्ट आणि पोस्ट वर्कआउट मील असा आहे. सोयाबीन, सॅलेड, वाटाणा भात, बेस्ट, ब्लॅक कॉफी, स्प्राउट, प्रोटीन, प्रथिने आणि ब्लॅक कॉफीमध्ये आय डोंट नो पण चांगलं लागतं म्हणून. ऑफिस टाईम 10:30. घरातून निघतोय 10:28. लेजिट म्हणजे लेट होण्याचं पण एक असं रूल असतो काहीतरी निर्लज्जासारखा. 10:30ला तर घरातून निघतोय. देवा वाचवा मला. निघतो आता, जातो ऑफिसला. यार शिडी. सुंदर डेंजर असं वातावरण झालं. सुंदर नाही, डेंजर वातावरण झालं. मला रेनकोट घालावं लागेल आणि मला ती प्रोसेस खूप किचकट वाटतं. पाऊस पडतोय मग काय आलं. कालच फी भरली आहे आणि आजच नको जाऊ. जावं लागेल मित्रा, जावं लागेल. पाऊस हा एक नंबरचा भाडखाऊ आहे. जेव्हा आपल्याला कुठे जायचं असतं ना तेव्हाच नेमका पडतो हा पाऊस. आणि भाडखाऊवरून आठवलं, ही जर रील बघितली नसेल ना तर आता जाऊन माझ्या चॅनलवर जाऊन बघा. ही रील पावसाची आहे. यू विल लाईक इट. जसा घराच्या बाहेर पाऊल टाकला तसा हा पाऊस यायला लागला. म्हणून मी बोलतो पाऊस हा पक्का भाडखाऊ आहे. तो फक्त वाट बघत असतो की तुम्ही कधी घराच्या बाहेर पडताय. मी जस्ट आता नाश्ता पाऊल असं बाहेर ठेवलं आहे. मी ऑफिसला पण नाही अजून गेलो. अजून तर ऑफिसला पण निघायचं आहे. विचार करा. हा असा पाऊल एक बाहेर ठेवलं आणि हा पाऊस यायला लागला आहे. ऑफिसला आता नाही करणार आहे हा भाडखाऊसाला. मी हा रेनकोट घालणार आहे आणि पाऊस असा रिमझिम रिमझिम आहे. रेनकोट घातल्यावर पाऊस हा पडला पाहिजे. नाही तर माझा ना विश्वास तर असा पण नाही पावसावर, पण माझा विश्वास ना उडून जाईल. मी रेनकोट घातला ना तर रेनकोट घातला पाऊस पडायचा भाई. मला नाही माहिती. धोधो पड, आय डोंट केअर. धोधो पड, धोधो एकदम धोधो पड. पण मी रेनकोट घातल्यावर पाऊस पड म्हणजे पड. राजगिराचा लाडू तुम्हाला माहिती असेल, जे कोकणातले त्यांना तर माहिती असेल राजगिराचा लाडू किती इम्पॉर्टंट असतो हेल्थसाठी. सो मित्रांनो एवढंच होतं या ब्लॉगमध्ये. होप तुम्हाला आवडलं असेल. कोकणातल्या या सगळ्या गोष्टी, रामेश्वर मंदिर आणि ते हॉटेल जे स्पेशल मला खूप आवडतं, जे कणकवली डेपोचे एक्झॅक्ट समोर आहे हॉटेल कालवण म्हणून. कधी गेलात ना कणकवलीला आणि जर डेपोच्या नियर बाय असाल तर त्या हॉटेलमध्ये जाऊन नक्की खावा. एक नंबर आहे. बाकी काय नाही, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. हा ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राजगिराचा लाडू आणि कॉफी पिऊन जातो मी जिमला. बाय बाय.